नमस्कार. खरं तर BJP सरकार केंद्रात पण आणि राज्यात पण श्रीरामाच्या नावाने निवडून आलं. त्यांनी श्रीराम मंदिर बनवलं. श्रीरामाचा जो ध्वज आहे त्या ध्वजावर सुद्धा यांनी झाडाचं चित्र काढलेलं आहे. खरं तर त्या ध्वजावर झाडाचं चित्र काढलं अभिमानाची गोष्ट आहे. मात्र नाशिकमधील तपोभूमीमध्ये ज्या तपोभूमीमध्ये श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, ह्या भूमीतले 1800 झाडं हे सरकार तोडायला निघालं आहे. खरं तर गेले 8-10 दिवस प्रत्येक संघटना असेल, पक्ष असेल, सगळ्यांनी विरोध केला. मात्र एवढं असतानाही गिरीश महाजन यांना काय झालं आहे माहीत नाही, यांनी एका ठिकाणी 15,000 झाडं लावण्यासाठी खड्डे करायला पण सुरुवात केली. म्हणजे एवढा विरोध असताना, संपूर्ण नाशिककर याच्या विरोधात असतानाही हे सरकार काय थांबायला तयार नाही. म्हणूनच आम्ही एक उपक्रम, एक आंदोलन करतो आहे. ते म्हणजे ज्या झाडांवर फुली मारली आहे त्या झाडांवर श्रीराम नाव लिहायचं. तुम्ही श्रीरामाचं नाव घेऊन सत्तेत आले, ह्या श्रीरामाचं नाव असलेलं झाड जर तुम्ही तोडणार तर नक्की तुम्हाला सरकारने नागरिक तुम्हाला उखडून टाकणार. कारण तुम्ही आत्तापर्यंत जे पण करत आले श्रीरामाच्या नावाने करत आले, आणि आज त्या श्रीरामाच्या नावाचं झाड आपण इथं बनवलेलं आहे. आणि मी नाशिककरांना आव्हान करतो, ज्यांना जसं शक्य होईल त्यांनी प्रत्येकाने इथं या आणि जे 1800 झाडं, या प्रत्येक झाडावर श्रीराम नाव काढलं पाहिजे. या सरकारला आपल्याला शांततेचा आंदोलनातून हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे की तुम्ही हे झाडं तोडू नका. आम्ही तुम्हाला विनंती करतो, तुम्ही जर 15,000 झाडं लावायला तुमच्याकडे जागा शिल्लक आहे तर त्या जागेमध्ये तुम्ही या साधू संतांची व्यवस्था करा. मात्र हे झाडं तोडू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार.